नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 9. आज पाऊस एकदमच कमी आहे. 4-5 दिवसापासून पाऊस पाऊस थोडासाही नाही आहे कोकणात. पूर्णतः गेला आहे. आणि आज आपण चाललो आहे नदीवरती रातांब्याची रोपं लावायला. बघा, पावसाचं थोडंसं सावट वाटतंय, पण तरी पण आपण ट्राय करूया लावायची. तर मित्रांनो, आपला जो काजू लावण्याचा व्हिडिओ होता यूट्यूबवरचा, त्या व्हिडिओमध्ये आपण कलमाला जे लोक कल्टर टाकतात त्याबद्दल एक विचार मांडला होता आपला स्वतःचा. तर आता पुन्हा त्याच जागेवरून जातोय. तर आता आपल्याला असं दिसतंय, परवाला मध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे ते कलम पूर्ण मोडलंय. म्हणजे कल्टारमुळे ते आधी वीक झालं होतं, तर आता ते पूर्ण मोडलंय पावसामुळे. बघा, हे बघा मित्रांनो, हे ते कलम आहे, हे पूर्ण आडवं पडलंय खाली. म्हणजे कल्टार टाकल्यामुळे आहे ना, कलमांची खूप बिकट अवस्था होते. परवा आपण इथं काजू लावल्या, 6-7 काजू लावल्याचा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर त्या काजू आता बघून जाऊया कशा रुजल्या आहेत, जगता आहेत, कोणी ओढले आहेत, ओढून नेले आहेत, जरा बघूया. तर मित्रांनो, आपण काजू लावलेला बघितला, व्यवस्थित आहेत आपला काजू, काही झालेलं नाही त्यांना. कसं माकडं किंवा गुरं वगैरे असतात, ती ओरबडण्याची शक्यता असते काजू. तर आपण त्यांना बाहेरून करवंदीच्या काट्या वगैरे लावल्या होत्या, पण कसं तरी पण एकदा बघून गेलेलो आपण, आता व्यवस्थित आहे. हा बघा, हा जो रस्ता आहे तुम्हाला मी लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता की हा रस्ता नदीवर जातोय. तर आपण पूर्ण नदीपर्यंत हा रस्ता बघणार आहे की कसा आहे. या रस्त्याने आपण गणपती बाप्पांचं विसर्जनाला गणपती बाप्पा इकडून घेऊन जातो. त्यावेळेला हे वातावरणात एक वेगळाच असा आनंद असतो. तोही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, जेव्हा गणपती विसर्जन होईल त्यावेळेला. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजेच सम अचिवलेवर जेवढे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला चॅनलला पाहायला मिळतील. इथपर्यंत मित्रांनो रस्त्याचं डांबरीकरण झालेलं आहे, म्हणजे अर्धवट. या पुढे अजून काय डांबरीकरण झालेलं नाही. बघूया ग्रामपंचायत कधी मनावर घेते आणि पुढचं पण डांबरीकरण करते. खूप लवकरात लवकर पुढचं डांबरीकरण होईल. आणि आपल्याला कसं गणपती वगैरे, आपल्याकडे मोठे मोठे गणपती असतात आणि जरा इथून डोक्यावरून किंवा डोलीतून नेणं थोडं रिस्की आहे. तर पुढपर्यंत जर डांबरीकरण झालंच तर कसा गाड्या घेऊन जाता येतील आपल्याला डायरेक्ट नदीपर्यंत. म्हणजे गाडीत किंवा हातगाडीवरती गणपतींची मिरवणूक आपल्याला विसर्जनासाठी घेऊन जाता येईल. पण नदीवर पोहोचलेलो आहे. तुम्हाला आता पावसाळ्यातला नदीचा नजारा दाखवतो. बघा तुम्हाला कसा वाटतोय, आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे पण असा नदीचा नजारा दिसतो का. ही बघा मित्रांनो, तरवळ माचिवलवाडीतून वाहणारी सुंदर अशी नदी. पाऊस थोडा कमी झाला त्यामुळे नदीला पाणी पण थोडं कमी झालंय. मित्रांनो, हा आहे केळीचा पर्या. हा इथे आपल्या नदीला येऊन मिळतोय. बघा किती सुंदर असं वाटतं हे दृश्य. फायनली आपल्या बागेमध्ये आलोय आपण.
ही आपली नदीवरची बाग. मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ही दाखवली होती. त्यावेळेला नदीला एवढं पाणी नव्हतं. आणि आत्ता आपण पावसाळ्यात म्हणजे रातांबे लावण्यासाठी आलो आहोत तिथे. तर आपल्याकडे आज रातांब्याची 10 रोपं आहे. आता बघूया इथे कुठे आपल्याला जागा मिळते, तशी ती जागा बघून आपण लावायची आहे. रातांब्याची रोपं मोठी असल्यामुळं आपल्याला एक फूटभराचा खड्डा करावा लागणार आहे. आणि 2 तर त्यापेक्षा थोडी मोठी आहे, तर त्याला 2 फुटाचा लागेल. तर आता रातांब्याची रोपं लावायला चालू करूया. त्याच्या आधी चहा वगैरे घेऊया थोडासा. आणि आपल्याला शेजारचे काका आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आपल्या इथं काजू पण पडले, रस्त्यावरच पडले, म्हणजे मार्ग आहे, मार्गावरती काजू पडले. तर ती पण जरा बघून जाऊया कशी काय पडले, काय लोकांना जायला त्रास होतो. जर जायला त्रास होत असेल तर मग कापून टाकूया ती जागा, तेवढी काजू बाकीची ठेवायची. चला तर बघूया. तर मित्रांनो, ही बघा काजू पडले. खूप मोठी काजू होती आपली. काजूची साईज पण खूपच मोठी होती. तर ह्या रस्त्यावरतीच पडले. हा बघा, तिकडचा हा रस्ता आहे, हा रस्ता आहे तो वरून, हा रस्ता असा इकडे जातोय. तर त्या रस्त्यावरतीच पडले. आणि खूप मोठी काजू आहे. आणि आता आपण फक्त, आपल्याला वाटलं काय एवढी काजू नाही पडली असणार, म्हणजे पुढच्या छोट्या छोट्या फांद्याच पडल्या असतील, म्हणून आपण फक्त कोयत्या घेऊन आलेलो. कुऱ्हाड किंवा मशीन वगैरे आपण काय घेऊन नाही आलोय. तर कोणतरी माणूस करून मशीन घेऊन हे कापून घ्यायला लागणार आहे. तिथपर्यंत आता थोडे दिवस थांबूया. तर कोरा चहा घेतोय मित्रांनो. या चहा घ्यायला. चहासोबत काय आहे, भरपूर काय काय आहे आपल्याकडे. शेव मुरमुरा, पार्लेजी, फराळी पोटॅटो चिप्स आहे त्या. तर या कोरा चहा घ्यायला. रानातला कोरा चहा घेण्याचं भाग्य सगळ्यांनाच लागत नाही. मित्रांनो, रातांब्याचे खड्डे मारायला चालू केलेत आम्ही. पहिला खड्डा मी मारलाय आणि दुसरा खड्डा बोलवलेली माणसं मारतात आहेत. आम्ही आज माणसं केलेली आहेत, खास सुरभि ॲग्रो रिसॉर्ट वरनं आम्ही माणसं बोलवलेली आहेत. माणसं मारतात आहेत. आणि आमचे मुकादम, आजच्या कामाचे मुकादम चंद्रप्रभा माचिवले. आल्यावर एक ही पण काळजी घ्यायला लागते. दाखवतो तुम्हाला केवढी मोठी कात आहे सापाची. ही बघा केवढी आहे. आणि आता आपण रोपं लावायला घेतोय. पहिलं रोप ॲज युजल आपण आईच्या हातून लावतोय. म्हणजे लास्ट व्हिडिओत पण आपण काजूची रोपं पण आईच्या हातूनच लावलेली. हे पण रोपं आपण आईच्या हातूनच लावतोय, कारण आईच्या हातून आमच्या रोपं जगतात असा एक समज आहे आपला. त्यामुळे तर आता बघा स्टार्ट करतो आम्ही. ही पद्धत थोडी वेगळी आहे रोपं लावण्याची, दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा. मित्रांनो, खड्ड्यामध्ये पहिल्यांदा राखाडी टाकली जाते, जेणेकरून झाडाला कीड लागू नये आणि झाड व्यवस्थितपणे रुजावं. कारण झाड जेव्हा लहान असतं त्यावेळेस जास्त करून कीड लागण्याची शक्यता असते. आणि इकडची कशी जमीन भुसभुशीत असते ना, त्यामुळं कीड लवकर लागते झाडाला. त्यामुळे कीड लागू नये म्हणून राखाडी आणि त्याच्यात एक कीटकनाशकाचा पाला टाकला जातो. आणि हे आपण लावतोय दुसरं झाड.
मी सुद्धा रोप लावायला घेतलंय, जरा मोठंसंच घेतलंय का तर उगाच मरण्याची रिस्क नाही घ्यायची, त्यामुळे मोठंसं रोप घेतलंय. मोठी जी 2 होती त्यापैकी एक घेतलंय. आता मी इथं जरा असं वरती लावलंय, हे बघा दिसत असेल. तर बघूया आपल्याला 2-3 वर्षांनी कळेल हे जगतंय नाही जगतंय. मित्रांनो जवळजवळ 12:30 वाजलेत. आता आपलं काम संपत आलंय. रातांबे लावून झालेत. तर रातांब्यांना बाजूने कुंपण करायचं काम चालू आहे, म्हणजे माकडं किंवा गुरं उठून नेऊ नयेत. मागच्या व्हिडिओमध्ये काजूला पण आपण केलं होतं आणि आता रातांब्यांना पण तसंच करतोय. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. आता फक्त एका रातांब्याचं काम तसं बाकी आहे आपल्याकडे, आणि तसं करून झालं की निघायचं आपल्याला घरी. हा बघा मित्रांनो, हा असा रातांबा आहे आणि त्याला असे बाजूने करवंदीचे काटे लावलेले आहेत. हे बघा पुढे पण इथे रातांबा आतमध्ये लावलेला आहे आणि त्याच्या बाजूने एक काटेरी झाड आहे आणि करवंद असे एकत्र करून लावलेले आहेत, जेणेकरून कोणी उपटून नेऊ नये, कारण जास्त करून माकडं उपटून नेतात ते लोक. मित्रांनो ज्या कामासाठी आपण आलो होतो ती कामं आपली झालेली आहेत. त्याचबरोबर आपण काजू पडलेली आपली बघितले. ती काजू कोणाला तरी माणूस बोलवून आपण मशीन घेऊन येऊन ती काजू कट करून घेऊ. तो व्हिडिओ मी पुढच्या वेळेला टाकेन ज्यावेळेला आपण काजू तोडू. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ, कोकणातले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.